नमस्कार। आता गजर नाही का, कारण गजर नाही तर डबल बारीला मजा नाही। आज जोडी सुद्धा आमची चांगली निवडली आहे। दोन्ही आम्ही कोकणचेच बुवा, पण वाडकर बुवा रायगडचे आणि शिरसाड बुवा सिंधुदुर्गाचे। गजरामध्ये बुवा मला जेलमध्ये पाठवून मोकळे झाले। असून द्या, अगदी सुंदर गजर आमच्या बुवानी तुमच्या समोर सादर केला। या गणेश चतुर्थीला जो गणराया आपल्या दारी येणार आहे त्याचं वर्णन आपल्या गजरातून आमच्या बुवानी केलंय। पण मी आज या ठिकाणी एक आगळा वेगळा गजर सादर करतोय, कारण ही कोकण म्हणजे त्या प्रभू परशुरामाने एका बाणात निर्माण केलेली पवित्र आणि पुण्यभूमी। पण आज त्या प्रभू परशुरामाचा समस्त कोकणवासियांना विसर पडलाय। जे माझ्या समोर मुद्दे आलेत ते या गजरामधून मांडतोय, ऐका। स्वर्गाहुनी सुंदर माझा, स्वर्गाहुनी सुंदर माझा कोकण कोणी निर्मिला। स्वर्गाहुनी सुंदर माझा कोकण कोणी निर्मिला। परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला। परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला। सह्याद्री पर्वतावरून त्या प्रभू परशुरामाने बाण सोडिला आणि समुद्र हटविला आणि सह्याद्री पर्वतापासून सागरापर्यंत ती जी जमीन निर्माण झाली ते म्हणजे आमचं हे स्वर्गाहून सुंदर असं कोकण। वा, कळलं? पण बघा, आज आपण त्या परशुरामाला कुठेतरी विसरतोय, कारण देव सोडून आपण देवचा राग भजतो बुवा। भोंदू बाबांच्या नादी लागतोय, कुठे कुठे वाऱ्या करतोय, अनेक देवस्थानं फिरतोय। पण या कोकणात बॉम्बे टू गोवा हायवेने सरळ गोव्यामध्ये जाताना साधा त्या परशुरामाचं दर्शन घ्यावं सुद्धा असं आपण कोकणी माणसाला का वाटत नाही बुवा? कारण त्या परशुरामाने बुवा आज हे कोकण निर्माण केलंय। आता थोडक्यात झाला कसा माहिती बुवा? 7-12 कोणाच्या नावावर आणि मालक कोण? ऐका। थोर जमदग्नी ते पिता माता पतिव्रता रेणुका। माता पतिव्रता रेणुका, माता पतिव्रता रेणुका। थोर जमदग्नी ते पिता माता पतिव्रता रेणुका। माता पतिव्रता रेणुका, माता पतिव्रता रेणुका। सहस्रार्जुन वधिला जाने पावन केले तिन्ही लोका। पावन केले तिन्ही लोका, पावन केले तिन्ही लोका। सामर्थ्य जयाच्या अंगी, सामर्थ्य जयाच्या अंगी, सामर्थ्य जयाच्या अंगी सागर एक बाणे हटविला। परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला। परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला। पिक निकला कोकण पाहिलं, जाता पिक निकला ए घरी। ए दगडू येत येत कोकणात येत फिरत, जाता पिक निकला कोकण पाहिलं, हिरवगार सौंदर्य मनात भरलं। हिरवगार सौंदर्य मनात भरलं, हिरवगार सौंदर्य मनात भरलं। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किल्ले पाहिले,
रत्नागिरी सिंधुदुर्ग किल्ले पाहिले सुग्रास भोजन मालवणी ते आम्ही चाखिले सुग्रास भोजन मालवणी ते आम्ही चाखिले सुग्रास भोजन मालवणी ते आम्ही हो बघा चाखिले पिकनिकला जातोय आपण या कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घेतोय दरी डोंगर नदी नाले निसर्गरम्य सागर किनारा हाक मारून बाहेर पडलो की सगळ्यांका बोलावणारे दगडू पॅन्ट्री येतं पण काय फक्त फिरवान येणार हो पण प्रत्यक्षात हे कोकण ज्या प्रभू परशुरामाने निर्माण केलंय त्याचं साधं दर्शन सुद्धा आपण घेत नाही आणि ह्याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य आपल्या कोकणवासियांचं दुसरं काहीच नाही बघा. आणि बुवा सांगतात चाकरमानी म्हणजे मी गेलो होतो गावात गेलो होतो आणि तिकीट काढूक नाही आणि टीसीन माका धरला. बुवा काय विषय माहिती आता ट्रेन बघून नाही हे आमच्या गावात ना कुत्रे सुद्धा खुळावले होते. कुत्रे एकदा एका कुत्र्यानं काय केल्या लांब लचक ट्रेन बघितल्याने ते का आता नवल वाटला हो नवल वाटला आणि सारखं रोज येऊन त्या ट्रेनकडे बघित राहा. आणि एकदा काय झाला त्या गर्दीच्या लोटाबरोबर ट्रेनमध्ये तो गेलो वरती चढलो आजूबाजूच्या 10-12 कुत्र्यांनी बघितल्यानी आणि त्यांच्या कळला यो काहीतरी बाहेर फिवाक गेलो कधीतरी येणार झाला बाबा. ते बाकीचे कुत्रे येऊन बुवा रोज वाट बघितो रोज आपल्या कणकवली स्टेशनला येऊन वाट बघित आता येत उद्या येत परवा येत आणि 8 दिवसांनी बरोबर ह्यो जो गेलो होतो तो 8 दिवसांनी कणकवली स्टेशनला उतारलो आणि बाकीच्या कुत्र्यांनी बघितल्याबरोबर त्याच्यात 2-4 काळे होते 2-4 बाळे होते. एका बघितल्याबरोबर अशी आडवी शेपटी हालूक सुरुवात केली हो आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आडवी शेपटी हलवायला सुरुवात केली आणि हा जो कुत्रा बुवा ट्रेन मधनं खाली उतरला तो अशी उभी शेपटी हालूक लागलो उभी. सगळे कुत्रे म्हणतात अरे 8 दिवस बाहेर जाऊन मुंबई फिरवून इलस तो आमचे रीतिरिवाज विसरलस की काय. तर तो म्हणता अरे बाबा नु काय करू त्या स्टेशनवर जो डब्यात गेलोय आडवी शेपटी हालूकच चान्स नाही कशी तरी उभी हलवलंय. परत जाऊन दादरला त्या गर्दीत उतरलंय भाजी मार्केट मध्ये गेलोय थयो चान्स नाही हो आडवी शेपटी हालू थयो उभी हलवलोय. असा करता करता त्या मुंबईच्या गर्दीत ही उभी शेपटी हालूची सवय लागली रे भावाशीनू माझ्या. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किल्ले पाहिले सुग्रास भोजन मालवणी ते आम्ही चाखिले सुग्रास भोजन मालवणी ते आम्ही चाखिले सुग्रास भोजन मालवणी ते आम्ही चाखिले. हरेश्वर मार्लेश्वर कुणकेश्वर देखिला भराडी आई पुण्याचा गणपती हो पाहिला भराडी आई पुण्याचा गणपती हो पाहिला भराडी आई पुण्याचा गणपती हो पाहिला. जाता जाता गोव्यामध्ये परशुराम घाट सोडिला जाता जाता गोव्यामध्ये परशुराम घाट सोडिला. परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला. हो हो आज हरपल देह भान पाहिला कोकण सारा हरपल देहभान पाहिला कोकण सारा आज हरपल देहभान पाहिला कोकण सारा. पण कुणाच्या नावे आहे देवा सांग तू हा 7-12 पण कुणाच्या नावे आहे देवा सांग तू हा 7-12 पण कुणाच्या नावे आहे देवा सांग तू हा हो 7-12. बघा खरोखरच त्या परशुरामाने हे आपलं कोकण निर्माण केलंय पण हा 7-12 कुणाच्या नावावर आहे तोच कळत नाही. कारण बुवा आजकाल 7-12 वरनं आठवलं सांगतोय गावात एखादो भाव 2 भाव असते आजारी पडलो आणि तो जर मुंबई गेलो तर गावचो भाव सगळी जमीन आपल्या 7-12 लावून घेता. तसाच मुंबईत एका 2 भाव असले
आणि त्याच्यातलं एक जर रिटायरमेंट घेऊन गावाक बुवा गेलो तर मुंबईचो भाव सगळी पुरी खोली आजूबाजूच्या गॅलरी सकट आपल्या नावावर करून घेता, कारण माणुसकी नाही रवली आहे म्हणून सांगतो. पण कुणाच्या नावे आहे देवा सांग तू हा 7-12. पण कुणाच्या नावे आहे देवा सांग तू हा 7-12. पण कुणाच्या नावे आहे देवा सांग तू हा 7-12. देवळात दर्शनाशी जाता ऐकिल आम्ही गारानं. देवळात दर्शनासी जाता ऐकिल आम्ही गाराणं. देवळात दर्शनासी जाता ऐकिल आम्ही गाराणं. पण पाहिलं ना आम्ही कोठे प्रभू परशुरामाचं स्थान. पण पाहिलं ना आम्ही कोठे प्रभू परशुरामाचं स्थान. पण पाहिलं ना आम्ही कोठे प्रभू परशुरामाचं बघा, स्थान. ज्या 33 कोटी देवदेवतांना प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूपाने त्या प्रभू परशुरामाने आपल्या कोकणात आणलं. सर्व देवांचं दर्शन घेता घेता एक विसंगती आपल्याला जाणवते, ती म्हणजे गाराणी देवळात घालतात बघा. गाराणा कसा असता, बा देवा लिंगना जैना वामना पाचपुरी 12 आकार 7-12 आणि फेरफार. सगळ्या देवांची नावं सगळ्या देवांना आपण पान ठेवतो, पण प्रत्यक्षात ज्या प्रभू परशुरामाने या कोकणची निर्मिती केली त्याची साधी आठवण सुद्धा काढली जात नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्य आपल्या कोकणवासियांचं दुसरं काय नाही म्हणून सांगतोय. पण पाहिलं ना मी कोठे प्रभू परशुरामाचं स्थान. पण पाहिलं ना आम्ही कोठे प्रभू परशुरामाचं स्थान. पण पाहिलं ना आम्ही कोठे प्रभू परशुरामाचं स्थान. पृथ्वी क्षत्रिय केली, पृथ्वी क्षत्रिय केली दान दिली ज्याने विप्राला. पृथ्वी क्षत्रिय केली दान दिली ज्याने विप्राला. परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला. परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला. हो 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 हो. विठ्ठल विठ्ठल नामे रंगली आज पंढरी. रंगली आज पंढरी. रंगली आज पंढरी. तिरुपती बालाजी तो पावन साईंची शिर्डी नगरी. साईंची शिर्डी नागरी. साईंची शिर्डी नागरी. बघा, या गजरामधनं फक्त एवढंच तात्पर्य आहे की जशी ही तीर्थक्षेत्र आहेत त्याचप्रमाणे आपल्या कोकणातील त्या भगवंताचं म्हणजेच त्या प्रभू परशुरामाचं मंदिर सुद्धा एक तीर्थक्षेत्र आहे म्हणून सांगतोय. 6व्या अवतारी तो नटला ज्याने कोकण हा घडविला. जाने कोकण हा घडविला. जाने कोकण हा घडविला. बघा, प्रत्यक्षात दश अवतारांपैकी एक अवतार म्हणजे 6वा अवतार त्या महाविष्णूने प्रभू परशुरामाच्या रूपानं घेतला आणि त्याच महाविष्णूने हे आपलं कोकण निर्माण केलंय. म्हणून माझ्या समस्त कोकणवासियांना एकच विनंती आहे की वर्षातनं एकदा तरी त्या प्रभू परशुरामाचं दर्शन घ्या. प्रमोद शिष्याभिषेक सांगे, प्रमोद शिष्याभिषेक सांगे विसरू नका त्या परशुरामाला. प्रमोद शिष्याभिषेक सांगे विसरू नका त्या परशुरामाला. परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला. परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला. हो 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 हो. स्वर्गाहून सुंदर माझा
कोकण कोणी निर्मिला स्वर्गाहुनी सुंदर माझा कोकण कोणी निर्मिला परशुराम रूपी